वारीच्या वाटेवर आम्हाला भेटले अभिनेते भाऊ कदम. त्यांच्यासाठी ही वारी कशी होती, कसा होता त्यांचा अनुभव पाहूयात. आषाढी वारीमध्ये भाऊ कदम स्वतः मागच्या 2 दिवसापासून सहभागी झालेत. भाऊ, तुम्ही स्वतः 2 दिवसापासून सहभागी झालायत, स्वतः चालतायत, स्वतः वारकऱ्याशी चर्चा करतायत, संवाद करतायत. काय भावना आहे तुमची? खरं तर म्हणजे हे फार वेगळं जग आहे, जिथं तुम्ही काम करता ते आणि हे फार वेगळं आहे. आणि खरंच हा आनंद प्रत्येकाने घ्यावा. एक वर्षी तरी, दरवर्षी नाही जमलं तर कुठल्या तरी वर्षी येऊन हा आनंद घ्यावा. कारण हे ना, ते विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची. आणि हे तुम्हाला इथे दिसतं की हे दर्शन घेताना प्रत्येकात विठू माऊली दिसते आणि प्रत्येकात माऊली दिसते. मला खूप आनंद वाटतो. मी पहिल्यांदा जेव्हा बघितलं, स्वतः चाललो, काल मंत्री होते, मंत्र्यांबरोबर चाललो, प्रसाद घेतला आणि एवढं भाग्य लाभलं की आता ही एनर्जी घेऊन वर्षभर मी हे काम करीन आणि लोकांना हसवत राहीन असं मला वाटतं. पण खरं तर पुण्या मुंबईच्या मंडळीसाठी हे फार डिफिकल्ट वाटतं की इतके लाख लोक एकाच वेळी चालतात. कुणी एक व्यक्ती त्यांना कंट्रोल करत नाही. सगळेजण त्या वेळेत उठतात, त्या वेळेत चालतात, सगळेजण त्या वेळेत भजन करतात. तर हे डिसिप्लिन म्हणून कसं बघता तुम्ही? कारण पुण्या मुंबईचं लाईफ वेगळं आणि हे वेगळं. खरं सांगतो, वारकऱ्यांचे खूप आभार आहेत. कारण मी बघतोय ना, एक टाईम असतो, ते बाकी कोणी येऊ, तुमचे मंत्री आले, सेलिब्रिटी आले, त्यांना काही घेणं देणं नसतं, नामस्मरण चालू असतं आणि ते चालत असतात. हे बघण्यासारखं आहे. म्हणजे आयुष्यासारखं हे चालणं आहे आणि असंच सगळ्यांनी चालत राहावं असं मला वाटतं. आपण बघितलं की भाऊ कदम जे स्वतः या वारीमध्ये सहभागी झाले, ते सांगतायत की वारकऱ्याकडनं जे डिसिप्लिन शिकायला मिळतं ते इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि असं बघतोय की आपण वेगवेगळे सेलिब्रिटी जे आता आषाढी वारीचा भाग होताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP मालसा, सराठी.